महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीबाबत मोठी अपडेट लवकरच देण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय किंवा निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासून 3% डीए वाढीची घोषणा लवकरच केली जाणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर पासून 38% दरानं डीए रोखीनं लागू करण्याबाबतची केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे. राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून 3% वाढीव महागाई भत्ता रोखीनं अदा करणे प्रस्तावित होते, परंतु मंत्रिमंडळ स्थापन न झाल्याने सदरचा निर्णय रखडला होता. परंतु 9 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ स्थापन झाल्याने रखडलेल्या कामाला अधिक वेग मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणारा डीए वाढीबाबतचा निर्णय देखील लवकरच घेण्यात येणार आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासून 34% दरानं डीए फरकासह लागू करण्यात येईल. याबाबतचा वित्त विभागाचा अधिकृत निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप असल्याने याबाबतचा अधिकृत निर्णयही दिनांक 20 ऑगस्ट पूर्वीच निर्गमित केला जाण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ही होती महत्वाची बातमी. तुम्हाला जर अशा प्रकारच्या अनेक वेतन वार्ता हव्या असतील किंवा वेतन आयोगावर आधारित जर कॅल्क्युलेटर हवे असतील आणि तेही फ्री मध्ये हवे असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारच्या वेतन वार्तासाठी चॅनललाही सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.